नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 5वी मराठीची 19वी कविता वासरू या कवितेचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवतोय. प्रश्न क्रमांक 1, 1-2 वाक्यात उत्तर लिहा. म्हणजे तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुमचे इयत्तेचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पटापट मिळतील. प्रश्न क्रमांक रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते? उत्तर, रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू कळप सोडून जाते. तहान भूक विसरून वासरू काय करते? तहान भूक विसरून वासरू रानभर फिरते, सगळे रान पायाखाली घालते, मनसोक्त फिरते. प्रश्न क्रमांक वासराला कळपाची आठवण केव्हा होते? उत्तर, जेव्हा वासरू फिरून थकते आणि त्याचा फिरण्याचा उत्साह संपतो तेव्हा त्या वासराला कळपाची आठवण होते. प्रश्न क्रमांक 2, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा. भूक तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते. उत्तर, फिरुनी भान भूकनी तहान, पाया खाली रान घाली सारे. वासरू रानात फिरून फिरून थकले की त्याचा उत्साह कमी होतो, मग त्याला आपला कळप आठवू लागतो. या अर्थाच्या ओळी. उत्तर, थकुनिया खूप सरता हुरूप, आठवे कल्प तया लागे. ते वासरू कळपाकडे परत यायला निघते, पण त्याला रस्ता सापडत नाही, ते दूर जाऊ लागते. असे भटकल्यामुळे ते आणखीनच थकून जाते. या अर्थाच्या ओळी. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच मागे भटकत. प्रश्न क्रमांक 3, कळपातून निघालेले वासरू रानात कसे फिरू लागले त्याचे वर्णन तुमच्या शब्दात सांगा. उत्तर, कळपातून निघालेल्या वासराला मनसोक्तपणे रान फिरायचे असते, त्यामुळे वासरू कळपातून बाहेर पडते. आपण जणू काही बंधनमुक्त झालो आहोत असे त्याला वाटते आणि ते रानमाळ फेर धरते, स्वतःशीच गोलगोल फिरते. सगळी बंधने विसरून ते स्वैरपणे जंगलात मनाला वाटेल ती वाट पकडून धावू लागते. तहान भूक विसरून ते सारे रान पालथे घालत हुंदडत फिरत असते. जेव्हा ते खूप थकते आणि फिरून त्याचे मन भरते तेव्हा त्याला आपल्या कळपाची आठवण होते. परंतु ते जेव्हा आपला कळप शोधू लागते तेव्हा वाट विसरल्याने कळप शोधता शोधता आणखीनच रानात भरकटत जाते. प्रश्न क्रमांक 4, खालील शब्दसमूह व वाक्प्रचार यांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा. कानामध्ये वारे भरणे. अर्थ, हुरळून जाणे. वाक्य, बाबांनी राजूसाठी नवा मोबाईल आणलेला पाहून राजू हुरळून गेला. हुरळून जाणे. अर्थ, मनातून खूप आनंदी होणे. वाक्य, चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे राजूने सर्वांनी खूप कौतुक केले, त्यामुळे तो हुरळून गेला. रान पायाखाली घालणे. अर्थ, दिशा फुटेल तिकडे फिरणे. वाक्य, हरवलेल्या वासराला शोधण्यासाठी शेतकऱ्याने सारे रान पायाखाली घातले. तहान भूक विसरणे. अर्थ, एखाद्या कामात मग्न होऊन जाणे. वाक्य, काम करताना राजू तहान भूक विसरून जातो. मग्न होणे. अर्थ, गुंग होणे. वाक्य, रामू आपल्या ऑफिसच्या कामात मग्न होता. हुरूप येणे. उत्तर, उत्साह येणे. अर्थ, कामाचा मोबदला मिळालेला पाहून राजूला अधिक काम करण्याचा हुरूप आला. मोकाट सुटणे याचा अर्थ होतो स्वैरपणे फिरणे. कळप सोडून आलेले वासरू जंगलात मोकाट फिरत होते. प्रश्न क्रमांक 5, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. शाळेची मधली सुट्टी झाली की तुम्ही काय काय करता? उत्तर, शाळेची मधली सुट्टी झाली की आम्ही सर्वजण वर्गाबाहेर पडून शाळेसमोर असणाऱ्या झाडाखाली एकत्र जमतो, एकमेकांशी गप्पा मारतो. कधी कधी आम्ही सर्वजण मिळून सुट्टीत खेळ सुद्धा खेळतो, अभ्यासाबाबत चर्चा करतो. प्रश्न क्रमांक, खेळायला गेल्यानंतर तुम्ही घरी लवकर परतला नाही तर तुमची आई काय करते? उत्तर, खेळायला गेल्यानंतर मी लवकर घरी परतलो नाही तर माझी आई मी खेळत असलेल्या ठिकाणी जाऊन मला घरी घेऊन येते. कधी कधी ती मी ज्या मित्रांच्या घरी खेळायला गेलो आहे त्या मित्रांच्या घरी फोन करून माझी चौकशी करते. तुम्ही तहानभूक केव्हा विसरता? उत्तर, जेव्हा आमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा असतात तेव्हा आम्ही तहानभूक विसरतो. प्रश्न क्रमांक 6, मोकाट, अफाट, वाट याप्रमाणे शेवटचे शब्द अक्षर समान असलेले कवितेतील शब्द. फिरू घेरू वासरू, वारे न्यारे फिरे, मोकाट अफाट वाट, भान रान तहान, हुरूप खूप कळप,
मागे भागे लागे लेकरू अंधारू हंबरू. प्रश्न क्रमांक 7. राणोमाळ सारखे 5 जोड शब्द लिहा. उत्तर: कपडा लत्ता भांडी कुंडी पाणी फुले डोंगर दर्या नदी नाले. प्रश्न क्रमांक 8. एखादे मूल आईपासून किंवा कुटुंबापासून गर्दीत हरवले, असा प्रसंग तुम्ही पाहिलाय का? असा प्रसंग तुमच्यावर कधी आला होता का? त्यावेळी काय घडले ते सांगा. उत्तर: आमच्या गावात भरणाऱ्या जत्रेमध्ये मी असा प्रसंग पाहिला आहे. गेल्या 3-4 वर्षातील गोष्ट आहे. आम्ही सर्वजण गावातल्या जत्रेमध्ये फिरायला गेलो होतो. जत्रेत माणसांची प्रचंड गर्दी होती. माणसाची गर्दी खूपच होती. त्यातच आम्हाला एक लहान मुलगी हुंदके देत रडताना दिसली. ती एकसारखी तिच्या आईला हाक मारत होती. परंतु तिची आई तिच्याजवळ नव्हती. ती मुलगी गर्दीत हरवली होती. आम्ही सर्वजण तिच्याजवळ गेलो. तिला आधी पाणी दिले, तिला धीर दिला. आम्ही तिला घेऊन जत्रेच्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षा विभागाकडे संपर्क साधता येईल. तेथील सुरक्षा रक्षकांनी सदर मुलीचे नाव स्पीकरवरून मोठ्याने सांगितले. तो आवाज ऐकून त्या मुलीची आई थोड्या वेळातच तिला शोधत त्या ठिकाणी आली. आई दिसता ती मुलगी आईला घट्ट बिलगली. वाचा. सोडून या, थकून या यांसारखे कवितेत शब्द आले आहेत. ते नेहमी लिहिताना सोडून या, थकून या असे लिहितात. खालील चित्रांना विशेषणे लावा. सशक्त. हत्ती कसा आहे? बलवान. हत्ती मजबूतपणे. हत्ती अवाढव्य आहे. हत्ती प्रचंड आहे. हत्ती शक्तिशाली. ही सगळी विशेषण आहे बरं का. आता पुढचं आता आपण किती सुंदर घर आहे ना, त्या घरासाठी विशेषण. टुमदार घर, भव्य घर, हवेशीर घर, कारण आजूबाजूला झाडी छान. सुंदर घर, अवाढव्य म्हणजे मोठं घर, सुंदर घर. सुंदर शब्द 2 वेळा आलाय. सुंदर ऐवजी तुम्ही वेगळा कोणताही शब्द वापरा. ओळखा पाहू. 32 भाऊ एकच बहीण सर्वात तीच आयुष्यमान. दात आणि जीभ. सोपं आहे की नाही? 4 बोटांचे अंतर. दोघात असे एकावर विश्वास तर दुसऱ्यावर नसे डोळे आणि कान. 12 घरांवर तिघे पहारा करती. सदैव फिरती न थकती न थांबती. घड्याळातील काटे. सोपं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आवडला का तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसंही तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ आवडतात ते आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगत चला. आणि हो, इतर विषयांचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत. त्यामुळे ते बघा आवर्जून आणि इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा ह्याचे व्हिडिओ शेअर करत चला. काय तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.